काश्मीरमध्ये गेलेले पर्यटक अकोल्यात सुखरूप पोहोचले. राज्य शासनाचे मानले पर्यटकांनी आभार. काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यानंतर श्रीनगर येथे अडकलेले अकोल्यातील गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले 31 पर्यटक सुखरूप मायगावी परतले आहेत. पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यांमुळे हे सर्व पर्यटक अडकले होते. केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने आणि पर्यटकांना सुरक्षितरित्या त्यांच्या गावी परतण्याची व्यवस्था करण्यात आली होती. काल हे सर्व पर्यटक मुंबई येथे पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसद्वारे त्यांना अकोल्यात आणण्यात आले आहे. यावेळी पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. अकोल्याला आल्यानंतर पर्यटकांचं स्वागत भाजपचे आमदार रणधीर सावरकर, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने वेळोवेळी योग्य निर्णय घेतले, त्यांना आवश्यक मदत पुरवली आणि यावेळी आपल्या कुटुंबियांना पाहता या पर्यटकांचे डोळे भरून आले आहेत. तर काश्मीर येथील प्रशासनाने आणि नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं असल्याचे पर्यटकांनी म्हटलं आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपाचे खासदार अनुभव धोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले आहेत. अनुभव इथे येण्याचा का अनुभव एकदम छान होता. महाराष्ट्र शासनाने आम्हाला रेस्क्यू करून विमानाने मुंबईपर्यंत आणलं आणि नंतर मुंबईपासून अकोल्यापर्यंतही आमची येण्याची सोय केली ट्रॅव्हल्सची. पहलगामचं कसं राहिला प्रवास? पहलगाम गेलोच नाही सर. आम्ही ज्या दिवशी तो हल्ला झाला त्या दिवशी आम्ही सोनमार्गलाच होतो. त्यामुळे तो तिथलं जे वातावरण आणि ते सगळं पाहिल्यावरती आमची पुन्हा पहलगामला जाण्याची हिंमत नाही झाली. कारण ते जसं त्यांनी केलं की फक्त मुलं आणि स्त्रियांना सोडून बाकी सगळ्या पुरुषांना करते, जे पुरुष आहे घरातले त्यांनाच त्यांनी टार्गेट केलं होतं. तर आम्हालाही आमच्या माणसांची काळजी वाटल्यामुळे आम्ही तिथे जाण्याची हिंमत नाही केली. आज अकोल्यात आल्यात कसं वाटतं? खूप छान वाटते आहे आणि मी मोदी साहेबांना एकच विनंती करेल की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. त्यांचे पुन्हा अशी कधी काही करण्याची हिंमत कधीच झाली नाही पाहिजे. कठोरातली कठोर शिक्षा द्यावी त्यांना. मनस्वी समाधान आहे. अकोला जिल्ह्यातले सर्व पर्यटक सुखरूप घरी पोहोचले. दुःख आहे मनात की महाराष्ट्रातले काही पर्यटक यांना जीव गमावा लागला. त्यांच्या परिवाराने एकटं समजून अख्खा देश त्यांच्यासोबत आहे. आज अकोल्याचे नागरिक आहेत, त्यांच्याप्रती ते कर्तव्य होतं. ते आपले खासदार अनुभव धोत्रे यांनी दर 15 मिनिटांनी त्यांच्याशी संपर्कात राहून आमचे मंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी कोऑर्डिनेशन करून त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर एअरपोर्टपर्यंत नेणे, तिथून फ्रीमध्ये आपण तिकीटं महाराष्ट्र सरकारनं इश्यू केले, त्यांना विमानाने मुंबईला आणले. विमानातून उतरल्याबरोबर लक्झरी बसची व्यवस्था, बसमध्ये बसल्यानंतर जेवण, नाश्त्याची व्यवस्था, या सर्व व्यवस्था सरकारनं खूप चांगल्या पद्धतीने केल्या आणि केल्याचा काही मोठा विषय नाही आहे. माणुसकी ही आमची संस्कृती आहे. त्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम मान्य मोदीजी आणि देवेंद्रजीने केलेलं आहे. मी भाविकांचे स्वागतही करतो, त्यांना शुभेच्छा देतो की पुढचं आयुष्य आरोग्यमय जावं. देशसेवेच्या प्रति त्यांची भावना अधिक उदारीकरण या विषयामध्ये होईल. जेव्हा स्वतः अनुभव येते तेव्हा भारतीय सैन्य आणि शासकीय व्यवस्था किती महत्त्वाची असते याची जाणीवही होते. एक मात्र दुःख आहे, अशी घटना व्हायला नव्हती. महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांनी जीव गमावलेला आहे आणि एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की या सगळ्या गोष्टीवर उत्तर जे आहे ते मोदीजी निश्चित देतील. असं उत्तर देतील की पाकिस्तान गुडघ्यावर टेकून माफी मागेल आणि ज्याला म्हणतात हिंदीमध्ये घुस घुस के मारेंगे, तो प्रयत्न आता मीडिया असो की जनतेला दिसायला पडेल. जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत, परंतु आपल्याला आपल्या देशामध्ये शांतता ठेवून आलेल्या भाविकांना स्टेबल करणं हे आपलं काम आहे. मी खासदार अनुभव धोत्रे आणि आशिष शेलार यांच्या मनापासून पुनश्च एकदा आभार मानतो आणि या भाविकांचे अकोला जिल्ह्यात सुखरूप आगमनाप्रसंगी स्वागतही करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अकोला.